परभणीत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन। 11व्या दिवशी मुख्य इमारतीसमोर मांडली चूल। परभणी ऑगस्ट 20। प्रतिनिधी। परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे। आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर अनोखे आंदोलन करत चूल मांडली। या चुलीवर भाकर आणि ठेचा तयार करून कर्मचाऱ्यांनी तिथेच सहभोजन केले। आयुष्यभर शहर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आज हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। पोटाची भूक भागवण्यासाठी नव्हे तर प्रशासनाच्या संवेदना जागृत करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। एका बाजूला मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचारी ठिय्या देऊन बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला परभणीतही कर्मचारी उन्हा पावसात आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत। वेतन आणि इतर आर्थिक विवंचनेमुळे कर्मचाऱ्यांच्या संसाराचा गाडा कोलमडला असून मुलांच्या शिक्षणाचा आणि घरातील वृद्धांच्या औषधोपचाराचा प्रश्न गंभीर बनला आहे। प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा न घेता त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे। आम्ही दिनांक 10/8/2026 पासून या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्या आंदोलनाचा एक प्रकार म्हणून आम्ही एक भीक मागो मोर्चा काढला, त्यानंतर मुंडन आंदोलन केलं, घंटानाद आंदोलन केलं आणि आज आम्ही शासनास आमची सध्याची स्थिती समजण्यासाठी आणि आम्ही कोणतं जीवन जगत आहोत, हलाखीचं जीवन जगत आहोत या दृष्टिकोन दाखविण्यासाठी आज आम्ही ठेचा भाकर आंदोलन केलेलं आहे आणि शासन याचा जरूर विचार करीन अशी आम्हाला अपेक्षा आहे। यानंतर जर नाही झालं तर आम्ही 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको करून जेल भरो करणार आहोत। जर तसं करून बी जर नाही झालं तर आम्ही जे कर्मचारी आहेत ते पूर्णच कर्मचारी घेऊन आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत। आमचे अगोदर यापूर्वीच आंदोलनाला बसलेले आहेत, या आंदोलन चालू आहे, परंतु सर्वच कर्मचारी या ठिकाणाहून जाऊन आझाद मैदान या ठिकाणी करणार आहोत। कारण की ज्या दिवशी बसलो त्या दिवशीपासूनच आंदोलनाला आमच्या महापौर साहेबाचा पाठिंबा आहे, आंदोलनाला आयुक्त साहेबाचा पाठिंबा आहे। त्या ठिकाणी आंदोलनात बसलेले माणसं, आमदार, खासदार, मंत्री जे येतात, विरोधी पक्ष नेते येतात, त्यांना भेट देऊन आश्वासन देतात, पण ठोस आश्वासन न मिळाल्यामुळं आम्हाला आमचं आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत तो निर्णय कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात पास होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन माघार होणार।